आतार देते आपुले फुलुनिया भले बरी भैसो पाऊले श्री गुरूंची एके भावाची अंजोळी करून या कुडमुळी भरून या पुष्पांजली आरुदेव प्रभु रामचंद्र महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। सुग्रीव जोट धरणी कुंभ पाडली आरणी ते देखोनिया नयनी निकुंभ शोभुनी चालीला। नाथ बाबांनी आपल्या पाठीमागच्या अध्यायामध्ये कुंभ असणारा त्या ठिकाणी सुग्रीव राजांना मारलेला आहे। प्रभू रामचंद्रानं त्याचं वर्णन केलेलं आहे। काय की बाबा माझी एवढी चुकी करू नका, मी एक मोठं कार्य केलेलं नाही, एक बारीकसं किडू मारलेलं आहे, असा कथाभाग पाठीमागल्या अध्यायामध्ये झाला। आता नाथ बाबा आपल्या पुढे सांगत आहेत कुंभ असं मारल्यानंतर निकुंभ असणारा त्याचा जो भाऊ होता आणि त्या आपल्या भावाचा बदला घेण्यासाठी तो निकुंभ असणारा पुढे असणारा सरसावून असणारा रणयुद्ध करण्यासाठी सुरू झाला। कुंभ पडता चिरणी कुंभ चालला कोपणे सुग्रीव जाळली नयनी क्रोधात मादी अवलोकी। मनामध्ये आपला भाऊ मारलेला आहे, रणाच्या ठिकाणी पडलेला, असं ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं राग आलेला आहे आणि राग येऊन असणारा तो निकुंभ असणारा आपल्या बंधूचा सूड उगविण्यासाठी आणि त्या वानर सैन्यावर असणारा रागानं चाललेला आहे। धनुष्य बाण हातामध्ये घेतला आणि तो पुढे काय करतो, मागे बहुतर नांगणी जेने केली संग्राम श्रेणी जो दाटुकार दडणी हो तो परिग घेऊन चालीला। तो राग आलेला आहे आणि राग आल्यानंतर हातामध्ये कठीण अस्त्र नावाचं एक अस्त्र म्हणजे असणार ते परीघ होतं आणि त्या परीघ अस्त्राच्या जीवावर असणारा या पृथ्वी तळावला असणार किंवा देवदान नावामध्ये सगळ्यामध्ये असणारा त्या दरारा असणारा त्या निकुंभाचा होता आणि असं कठीण अस्त्र घेऊन असताना तो वानर सैन्याकडे असणारा तो निकुंभ निघला म्हणतात। परिग माता पंच पाकुळी दृढ धरिला पंचगुळी निकुंभ वीर महाबळी घेऊन करतळी चालीला। ज्यावेळेस आपला शास्त्र हातामध्ये घेतलंय दृष्टी वानर सैन्याकडे घेतलेली आहे की जसा एखादा साधू असतो आणि आपले 5 इंद्रिय असणारा एकत्रित करून आपल्याला ध्यान जप करतो, म्हणजे जसा असणारा आपल्या नाकाच्या शेंडावर दृष्टी ठेवून जसा असणारा ध्यान करतो तसं सगळी दृष्टी असणाऱ्या वानर सैन्यावर ठेवून आपला परेघ हातामध्ये घेऊन असताना तो निघला म्हणतात। मुकुट कुंडले पदक कंठी भाऊभूषणे सुगंध ओटी अंगात राणे लकाटी परिग मुष्टी डुलत। डोक्यावर छद्र आहे, मुकुट घातलेला आहे, कानामध्ये कुंडल आहे, सोन्याचे हार गळ्यामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये असणारा तो परीघ हातामध्ये आहे, त्याच्यामध्ये असणारा तो शोभुवान असणारा तो दिसवत होता आणि दृष्टी असणारा कोणाची वानर सैन्याकडे असणारा त्या निकुंभाची होती म्हणतात। परीख साधन पर्त्यव्रती अमृतावती अलकावती वसंत हाती विट पावती भ्रमरव्रती पाडिल्या। परेगाच्या सायानं अमरावतीच्या ठिकाणी सुद्धा असणारा त्यानं वेश असणारा प्रदान केलेलं होतं की अमृत रक्षण करायला जे गेले होते तसे असणार अमृत सेवन करायला जसे भरमर जातात त्याला असणार त्याचे सेवक राखण करतात, तशा पद्धतीने आपला तो परीघ हातामध्ये घेऊन आणि त्या असणारा वानर सैन्याला मारण्यासाठी असणारा तो निकुंभ असणारा तो पुढे निघलेला आहे। ब्रह्म गंधर्वाचे नगर सचंद्र ताराग्रह समग्र परिभ्रमता परिग्राम काळ चक्र परिभ्रमे। चक्र परिभ्रमे कसं की ते परीघाचा धाक असणारा यम लोकाला होता, गंधर्व लोकाला होता,
आणि दानव लोकाला होता, सगळ्याला असणारा तो धाक होता. आणि तो काळचक्र म्हणजे जसं आपलं असणारा जन्माचं काळचक्र जसं फिरतं, आपलं असणारं जे होणारं भविष्य जे असणार आहे ते असणारा देवाच्या शोधेनं असतं. जसं होणारं भविष्य असणारा काहीच कळत नाही असा असणारा तो परीघ त्याच्या हातामध्ये आलेला आहे. आणि तो अन्यर्षय हातातून निघला म्हणतात. निकुंभांगी प्रभव परीघ साधुन्यात कुसळ ब्रह्मत भासे नवमंडळ भासे भूतळे परिभ्रमते. परिभ्रमत म्हणजे असणारा त्या आधीच असणारा तो निकुंभ असणारा ताकदवान होता. आणि त्या ताकदीमध्ये असणारा त्याच्याकडे असणारा कठीण अस्त्र त्याच्याजवळ होतं. म्हणजे त्या ताकदीमध्ये जसे असणारा ते असणारं शास्त्र मिळाल्यानंतर त्याला जास्त असणारा उन्मत्तपणा आलेला आहे. आणि मोठा गर्वानं मी आता या राम लक्ष्मणाला किंवा वानर सैन्याला मारल्याशिवाय राहणार नाही अशी त्याची भ्रांती धरून आणि तो पुढे सरसो. हरिगाच्या ब्रह्मणद्वाराचे दिले वृक्ष शिरसी करा पुढे निघाले ना वानर परिगधारा महामार असं पुढे निघलेला आहे. त्या परिघाचा असणारा टाकायला सुरुवात केला, त्याचा असणारा कडे कचाळे असणारा कडे सुद्धा असणारा कचाळे चालू केले आहेत. वानर सैन्य असणारा ते पुढे येत आहे. पण प्रभू रामचंद्राला दृष्टी समोर ठेवून तो निघलेला आहे. पण वानर सैन्य प्रभू रामचंद्राकडे असणारा जाऊन देत नाहीत. अशी अवस्था आता त्या निकुंभाची झाली म्हणतात. भवता परिघाता वर्तन झाले वानराचा पुरुषार्थ कपी प्रताप गेला व्यर्थ संग्रमार्थ चालेना चालेना. ज्यावेळेस ते परिघ अस्त्र महान कठीण होतं आणि वानर सैन्यावर टाकलेलं, त्याच्यामुळं वानर सैन्याचं काहीच चालना आणि त्यावेळेस हातोहात झालेले आहेत. कारण हे परिघ अस्त्र ऐकत नाही. वानर सैन्य स्थिर झालेले आहे. आणि तो पुढे बरोबर रामचंद्र काय करतात. वानर होता जाणवितो देखोन लहान पहावया निकुंभाचा पुरुषार्थ संग्राम येते सैनिक. वानर सैन्य हात झालेले हैराण झालेले आणि घाबरलेलं वातावरण ज्यावेळेस वानर सैन्यामध्ये दिसलेलं आहे त्यावेळेस खराच भक्त मनी शिरोमणी असणारा हनुमंतरायाची नजर तिकडे गेलेली आहे निकुंभाकड. आणि त्यावेळेस तत्कुळ असणारा उडी मारलेली आहे. वानर सैन्य पाठीमागं टाकलेले आहे घेतलेले आहे. आणि त्या निकुंभाच्या पुढे जाऊन आणि हनुमंतराया पुढे काय करतात. हनुमंत मनेश निकुंभ विराय तुझा परिघाचा थोर दरहारा आधी मज मारी वानरा मग पुढारा संग्राम. हनुमंतराया पुढे उभे राहिलेत आणि उभं राहून सांगतेत निकुंभाला, अरे निकुंभा तू फक्त या परेगाच्या अस्त्राच्या जीवावर तुझं बळ आहे. पण आता काय कर, तुझा जो परीघ आहे तो माझ्यावर टाक, माझ्याकडे शक्ती दाखव. शासना वानर सैन्याकडे असणारा काहीच करू नको. आणि आता खरोखर तुझं जे बळ असेल ते असणारा माझ्यावर दाखव. असा तो हनुमंतराय असणारा कोणाला त्या निकुंभाला बोलतात. मारिले सुर नर समस्त दैत्यला नव केला घात मजा मारिला हनुमंत तुझ्या पुरुषार्थ कळेल. हनुमंतराय सांगतात, अरे तो देवाले सुद्धा मारलेला आहे, दानवाले मारलंस आणि मानवाला मारलंस. पण खरोखर कशाच्या जेव्हा त्या परीघ अस्त्राच्या जेवावर ते परीघ अस्त्र माझ्यावर टाक, मला मार. आणि जर मला मारलंस तरच असणारा तुझा पुरुषार्थ कळल असे हनुमंतराय त्या निकुंभाला बोलतात. मागील परिवारांचे बोला जमी करीन तुझे बोल पाहू पाकिती तुझे बळ परीघ प्रबळ हानी माझ ते निस्तात मोठा म्हणजे असणारा फुगा आहे, तुझ्या मनामध्ये गर्वाचा असणारा गर्व आहे. अरे खरोखर जर तो मला असणारा मारलंस, तुझ्या परिघाचा माझ्यावर काही इलाज केला तर तुझं मोठेपण आहे. नाही तर विनाकारण लहान माणसाला जर तो मारून असणारा त्याच्यात पुरुषार्थ नाही. खरा असणारा वैर जर करायचा तर दोघं समान लागतात. तसा तुझ्या ताकदीला फक्त मीच आहे आणि तो मला जर तो हटविलस तरच तुझा असणार खरा पुरुषार्थ आहे असा असणारा तो हनुमंतराया त्या निकुंभाला बोलतात. ऐकून हनुमंताच्या उत्तरा
दात खाओनी करकरा पोरग भोडोनी गरगरा मारुवा नर दावेलाय. हनुमंतराय असणारा त्या निकुंभाला सांगितलं आणि बोलल्यानंतर राग आला मनामध्ये. दात असणारा खाऊ लागलेला हाताच्या मुठी वळलेल्या आहेत आणि मुठी वळून असताना तो परीघ असणारा हातामध्ये घेतलं आणि गरगर 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 असणारा फिरवून आणि त्या हनुमंतरायावर टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर हनुमंतराया पुढे काय करतात? पोरग गाडीवर नवित सुवर्ण बंदिरत्नांकित 5 फिरोज लकलकीत सिंदूर चर्चित नरमासे. ज्या वेळेस तो परीघ टाकलेला आहे घरघर फिरून टाकल्याबरोबर जसा असणारा वसंत ऋतूमध्ये असणारा पळूस असताना तो फुलल्या जातो आणि तो लाल जरत दिसतो तसा असणारा हनुमंताला तो परीघ लागलेला आणि हनुमंत सुद्धा असणारा लाल झालेले आहेत. लाल झाल्यानंतर एवढे पाहून हनुमंतराय असणारा पुढे काय बोलतात? निकुंभ परी घेऊन करी भोंडुनिया चक्रांकारी हानीला हनुमंताच्या उरावरी शस्त्र सहस्त्र भंगला. ज्या वेळेस ते परीघ लागला आणि हनुमंतरायाला सुद्धा असणारा गरगर असणारा चक्कर आली पण सावरून घेतलेला हनुमंतरायाला लगेच असणारा आपली मूठ असणारा घेतलेली आहे आणि मूठ रंगून असणारा आणि त्या निकुंभाला असणारा हल्ली म्हणतात. वज्रदेही कपी प्रबळ वज्रदेही कपी बळकट लागता परीघ झाला पीठ निकुंभ करी कटकट मने पटपट हनुमंता. असणारा परीघ हल्ला वज्र दिही असणारा कोण? तो हनुमंतराय होता. आपल्या देहाला असणारा ते वज्र लागल्याबरोबर तो असणारा परीघ असणारा पित्त झालेला असणारा पित्त झाल्यानंतर आणि लगेच हनुमंतराय असणारा त्याला बोलत आहेत आणि उग्या का असणारा बडबड करीत आहेत असा असणारा हनुमंतराय असणारा त्याला पुढे बोलतात. तुझ्या अंगी पोच बळो गाव हनसी तो पोकळे परीघ जायचा एरंड सरळो गेला तत्काळ मोडून. हनुमंतराय सांगत आहेत अरे तुझा मोठेपणा आणि बलालेपणा असणारा होता. अरे एवढी कीर्ती केलेली आहे आणि मला सुद्धा वाटलं होतं की या परिघामध्ये कितीतरी बक्कळ ताकद असेल पण काही नाही पोचट निघलेला आहे. तुझ्या मनामध्ये कुठलीच असणारा ताकद नाही. एरंडाचं लाकूड आतमधून असणारा पोंग असतं हाणल्यानंतर 2 भाग होतात त्याचा काहीच उपयोग होत नाही समोरच्यालाही मार लागत नाही अशी अवस्था झाली म्हणतात. पुढा तिकट मागे पोचट तैसा तुझे बोल पळकट व्रता संग्रामी करसी कष्ट हा तुझ स्पष्ट मर्शी. अरे तू पोचट आहे अरे सारखा तो परीघ जरी सरळ असणारा दिसलं एरंडाचं लाकूड तर ते मोडून असताना हातामधलं चांगलं दिसतं असतं त्याचा काहीच उपयोग होत नाही. तसा तू असणारा विनाकारण असणारा ह्या ठिकाणी तुला मोठी गर्व आलेला आहे असा हनुमंतराय आणि त्या निकुंभाला बोलतात. कंपना याची धरा धरा कास कापेना थरथरा तेवी माझा हनुमंत विराय नाही भेदरा परिघाचा नाही भेद परिघाचा असणार परिघाला भेद नाही परिघापासून काही आपत्तीही झाली नाही आणि असं झाल्यानंतर तो निकुंभ मनामध्ये म्हणत आहे हनुमंतराला असणारा ह्या परिघानं काहीच झाले नाही आणि असं काही होत नसल्यामुळे तो चिंता करीत असणारा तो निकुंभ बोलत आहे. गजहाने तापुले तैसा परिघानो म्हणतासे नाही मूर्छा नका सविसी रणभिन वेसी गरजेतो. सांगत आहे म्हणत आहे हत्ती असतो म्हणलं त्या हत्तीला जर आपण एक खाला हाणला तर त्या हत्तीला काहीच होत नाही. तसा म्हणले हनुमंताला परीघ हाणला हनुमंतानं काहीच असणारा मानलं नाही. आता असणारा माझ्याकडे अस्त्र गेलेलं आहे मी काय करू असा असणारा तो निकुंभ बोलत आहे. जेवी गगनी उल्का पाते येवी परग खंडे समजतो उडवणी पडली दाग भगित लकलकीत धरेवरी लकलकीत धरेवरी काय म्हणलं काहीच काही नसणार चमकत असतं आणि किती
किती जरी असणारा त्या विजयाचा असणारा ताकद जरी असली तरी खाली पडल्यानंतर त्याचा काहीच उपयोग होत नाही. तसा विजयासारखा असणारा तो परीघ होता, पण हनुमंताच्या अंगावर असणारा काहीच झालं नाही असा तो निकुंभ असणारा आणि त्या मनाच्या ठिकाणी बोलतो. तुझा घेतो परीघ घात ते मी झालो रिनाईत उतराई व्हावया येत मूर्छे गात साये माझ्या. हनुमंतराव पुढे बोलायला चालू केलेलं आहे. अरे तो मला परीघ आणलेला आहेस म्हणजे तो एक मला एक उष्ण परीघ दिलेला आहेस, पण तुझ्या असणारा उसळवारी आता फेडण्यासाठी तुझ्या परीघाची परत फेड मी आता तुला करतो म्हणून हातामध्ये असणारा मुठ्ठी वळविलेल्या आहेत आणि मुठ्ठी वळवून असणारा हनुमंतराय असणारा निकुंभाला काय करतो. निकुंभाचा परिघात हनुमंते केला व्यर्थ त्या सिंहनवया मोष्टी घात झाला उदित हनुमंतरायानं मुठ वळविलेले आहे, दात असणारा का दाबून आपल्या होटाखाली धरलेला आहे, अंग सगळं गोळा केलेला आणि मुठ वळवून असणारा कुंभाला असणारा हाणण्यासाठी आणि त्याच्या छातीकडे असणारा लक्ष हनुमानजीचं गेलं म्हणतात. पंचा गोळ्या गोष्ट नेटी दडवळून वैला मोठी निकुंभ हानीचा नेटा पाटी पडेला सृष्टी दुदुकीत हनुमंतरायानं असणारा निकुंभाला आणलेले आहे आणि ते बुक्की हल्ल्याबरोबर वज्र मुष्टी हल्ला जसा काढला पर्वतावर असणारा वज्र पडावा ते पीठ व्हावा किंवा ते उन्मळतून खाली पडावा तसे त्या बुक्कीच्या गावाबरोबर तो निकुंभ असणारा आणि प्रत्येक पडला म्हणतो. धन्य कपीची आंग फोडून आंग त्राण देहीचे जन्म भेदून झालो मुष्टी दारून लागली. बुक्की लागलेली आहे की ज्यावेळेस हनुमंतानं बुक्की आणले ते असणारा वर देहाचं जे कातड असतं ते कातड पास करून असणारा मांस असणारा चिंदून असणारा हाडापर्यंत असणारा ती बुक्की असणारा हनुमंतरायाची गेली. खरोखर किती ताकद असणारा त्या हनुमंता काय असं असणारा नादभाव बोलतात. मुष्टी हनिता गुळाय राक्षस हृदय निघते प्रताप तेजांचा झेडी अंतराळ महाविजू. ज्यावेळेस विजयासारखा असणारा हनुमंताची मूठ लागलेला आहे, उन्मतून असणारा तो निकुंभ खाली पडलेला आहे आणि त्या राकेश सैन्यामध्ये असणारा काय हाहाकार उडलेला आहे आणि हनुमंतरायाचं असणारा त्या ठिकाणी वर्णन करून असताना किंवा वानर सैन्य वर्णन करतात आणि राकेश सैन्य असणारा काय पळून निघले म्हणतात. आयसे हनुमंत आपण निकुंभ पाडीला जाण तरी त्यासी नये मरण पडला तो जांभया देत. ज्यावेळेस हनुमंतानं बुक्की हल्लेली आहे आणि तो निकुंभ खाली पडलेला आहे, आपल्या असणारे सौंदर्य घाबरून गेलेले आहेत, वानर सैन्यामध्ये जल्लोष असणारा हनुमानजीचा होत आहे, पण त्याला बुक्की लागली पण तो प्राण गेला नाही, तो फक्त असणारा मूर्छेत पडलेला आहे. आणि हनुमानची सगळी अवस्था पाहिल्यानंतर निकुंभ असणारा आणि आता पुढे असणारा उठून काय करतो. पडल्या पडल्या रानात राक्षस स्वयंभ्रम रहित होऊन तो सावचित दरी हनुमंत टोलोनी. ज्यावेळेस खालून पडलेला आहे, सावध झालेला आहे, आपली सैन्य हातोहात झालेला आहे, वानरामध्ये जयघोष झालेला आहे आणि हनुमंत सुद्धा असणारा त्या जयघोष पाहण्यासाठी मागे वळून पाहतात. त्यावेळेच्या वेळेस तो निकुंभ असणारा सावध झालेला आहे आणि सावध होऊन असणारा मगर मिट्टी म्हणजे असणारा हनुमंताला पाटकुने असणारा कवळून धरलेला आहे. अशी अवस्था असणारा हनुमंतरायाची असणारा त्या निकुंभाने केली. निभाला मानून निश्चित हनुमंत टाकीला उपेक्षित राक्षस होणे सावचित दरी हनुमंत कवळो. ज्यावेळेस हनुमानजीला वाटलं होतं की असणारा निकुंभ असणारा दत्त प्राण झाला म्हणजे मेलेला आहे अशी अवस्था असणारा कोणा हनुमानजीच्या मनामध्ये वाटलेली होती, पण तेवढ्याच वेळामध्ये तो उठलेला आहे, उठून असणारा मिठी मारलेली आहे
अशा बोलल्यानंतर हनुमंतराय असणारा मागं वळून बघायला सुरुवात करते तो सुडीत नाही. अशी अवस्था असताना त्या निकुंभाने केली. हनुमंतरायाजी म्हणतात, धरिला मानून हनुमंत उलास राक्षस सैन्यात एक जाऊन लंकेत हरके सांगत लंकेशा. हनुमंतरायाला मिठी मारलेली आहे. आणि असं झाल्यानंतर जे घाबरलेली सैन्य असणाऱ्या कोणाला ते राखीच हान त्या निकुंभाची होती ती लगेच सावरलेली आहेत. हा आनंद त्यांच्या मनामध्ये झालेला आहे, कारण हनुमंत आपल्या हातामध्ये सापडलेला आहे. पण दम अजिबात कळलं नाही. उतावळपणाने लगेच लंकेमध्ये राजा रावणाला जाऊन सुद्धा असणारा बातमी सांगितलेला आहे. निकुंभान असणारा हनुमंतराय असणारा पकडलेला अशी बातमी समजल्यानंतर राजा रावण पुढे विचार काय करतात, बहुत प्रकाराचा वैरी हनुमंत धरिला युधा माझरी आयस सांगतानी आश्चर्य दस श्री आती दही धाक. राजा रावणला सांगत आहेत की एका दिवसाचा पुराणी वैरी आपला हाल वैरी असणारा हनुमंतराय आहे. आणि तो आज रणाच्या ठिकाणी निकुंभाना धरलेला आहे. तो किती आता धरलेला आहे आणि आम्ही आता घेऊन येऊत असा असताना बल्लाड्या सांगायला सुरुवात केली आहेत. पण राजा रावणाला हनुमंत पकडला असं म्हणल्यानंतर हे अजिबात समाधान झालं नाही. कारण हनुमंतराय जर धरून लंकेकडे आणलं तर लंकेका आल्यानंतर हनुमंतराया काय करते ते त्याला माहिती होतं. म्हणून असणारा तो मनामध्ये असणारा त्याच्या दुखदुखी चालू होती. म्हणतात, जरी धरिला हनुमंत तरी त्याचा न कराल घात जरी आणि लंक्यात करिला कंत राक्षसा. काय सांगत आहे, अरे हनुमंत धरला म्हणजे आनंद नाही, हनुमंत मारला तर आनंद आहे. हनुमंत धरून जर लंकेमध्ये आणला तर जायलेले सायलेले पूर्ण राकेश सैन्य असणार लंकेमधले असणार तो मारील. ह्याच्यासाठी आनंद करायची गरज नाही असा असणारा सेवकाला सांगतो आणि मनामध्ये विचार राजा रावण करतो. महागे धरिला ब्रह्मपासी तेन महाराजाची आमासी मारून या राक्षसासी जाणून लंकेसी प्रताप गे. राजा रावण माहित आहे आमच्याच्यानं किती प्रयत्न केला तरी हनुमंतराय असणारा गौशाला नव्हता. पण एक असणारा ब्रह्मपास असणारा ब्रह्मदेवानं टाकला, ब्रह्मपासाला मान दिला आणि असणारा या लंकेमध्ये आला. ह्या लंकेमधला पूर्ण असणारा लंका जाळून हनुमंतराय गेला आणि तीच वेळ आता येते का काय असा असणारा त्या राजा रावणाला मनाच्या ठिकाणी वाटत आहे. कपिन धरवे संग्रामात समानी लंकानाथ यरीकडे पै हनुमंत करी घात निकुंभाचा. राजा रावणला सांगतात, राजा रावण मनामध्ये विचार करतोय आणि तेवढ्याच वेळामध्ये इकडे रणभूमीच्या ठिकाणी असणारा हनुमंतरायाने असणारा त्या निकुंभाचा असणारा काय वध केला अशी हकीकत असणारा नाथबाब आपल्या निकुंभ धरिता महानो म्हणतासी तो हे मुष्टिहानी त्यासी मिटीन सोडून मारो तिस्यो पडे तिने सिरण भूमी. ज्या वेळेस हनुमंतराय असणारा मारण्यासाठी निकुंभाला असणारा बुक्की हाणायचा प्रयत्न करीत आहे, पण ती मिठी जी मारलेली आहे त्या मिठी असणारा हनुमंतरायाला सोडित नाही. अशा अवस्थेमध्ये असणारा युद्ध करण्याचा त्या दोघांचा असणारा युद्ध चाललं. म्हणतात, न सुटणे कुंभाची मिठी हनुमंत पडाल्या लोटी चे पिता राक्षसांचे गाठी हाती संकटी सोडिला. ज्यावेळेस हनुमंतराय इकडे तिकडे लगबग करीत आहे, आपल्याला निकुंभ सोडित नाही. मग आता आपण काय करायचं, हनुमंतरायाच्या लगेच युक्ती डोक्यामध्ये आले आणि आता काय करायला लागल तर याचा असताना घाटी दाबावं लागल आणि जर घाटी दाबली तरच हात आपले सुटतील, ह्याच्यातून आपली मुक्तता होईल. ह्याला मारण्यासाठी आपल्याला सोपं होईल असं हनुमंताच्या मनात आलं आणि त्या राक्षसाची घाटी असणारा दाबायला सुरुवात केली. वय सोडून आयशा परी हनुमान उडवून आंबरी उडी घातली कुंभावरी संग्राम गजरी गरजो. ज्यावेळेस निकुंभाची घाटी दाबली हातातून असणारा तो
आकाशाच्या ठिकाणी असणाऱ्या उडी हनुमानजीने घेतलेली आहे. कशासाठी उडी घेतलेली आहे? त्या निकुंभाच्या अंगावर उडी मारून असणारा त्याला गत प्राण करायचं होतं म्हणून उडी घेतले आणि निकुंभाच्या अंगावर उडी टाकल्यानंतर निकुंभाचा असणारा काय झालं पुढच्या वेळेमध्ये हनुमंते गिरे गजरी उडी घालून कुंभावरी दोन्ही बाहू मोडोनी करी शिरीन कागरी खुडीले टाकलेला आहे आणि तो असणारा खाली पडलेला आहे. आपल्या हाताला असणारा त्याचा मुंडका असणारा उपटून घेतला असा अवस्था असणारा हनुमंतरायण त्या निकुंभाची केली म्हणतात. छेदोनी निकुंभाच्या शिर राम नामाचा गजर हनुमंते केला बुबुकार गरजती वाले हरिनामे निकुंभाचा असणारा सील हातामध्ये घेतलेला आहे आणि त्यावेळेस प्रभू रामचंद्र भगवान की जय असा असणारा गजर असणारा वानर सैन्याने केलेला आहे आणि गजर करून हनुमंतराया त्या ठिकाणी विजय झालेले आहेत आणि विजय झाल्यानंतर प्रभू रामचंद्र पुढे काय हनुमंते बळानुबंधे निकुंभ मारिला महायुद्धे वानर नाचती आनंदे जय जय शब्द गरजो ज्यावेळेस त्या हनुमंतानं असणार निकुंभ मारलेला आहे राम नामाच्या गजरामध्ये असणारा वानर सेना आनंदमय झालेले आहेत आणि राम नामामध्ये असणारी जी ताकद आहे आणि त्या ताकदीमुळे असणार तो निकुंभ मारलेला आहे. प्रभू रामचंद्र राम नामाचा गजर करीत असणार ते निघले म्हणतात. निकुंभ मारिला पराक्रम हे देखुनिया श्रीरामे कुहप चढला छात्र धर्मे पुरुषानुक्रमे बोलत असणार एवढं कार्य केलेलं आहे ही बातमी आता प्रभू रामचंद्रापर्यंत पोहोचलेला आहे आणि प्रभू रामचंद्राला आनंद झालेला आहे. आता आनंद झाला आपण एक एक सैना मारित आलेलो आहोत पण आता खरोखर राजा रावण सुद्धा आपल्याला मारायचा आहे असा आनंद झाला आणि त्या आनंदाच्या भरामध्ये प्रभू रामचंद्राने सुद्धा आपल्या चापा म्हणजे असणाऱ्या धनुष्याला हात लावून असताना पुढे काय करतात लहान सहान मारिता येतो युद्ध नव्हे समजत मारवया लंका नातो धनुष्य हात घातलाय. रामचंद्र सांगत आहे तिथे या ठिकाणी रण यज्ञ चालू आहे आणि हा रण युद्धामध्ये असणारा एक एक आहुती आपण असणार राखीसाची ह्या ठिकाणी असणारा देत आहोत पण हे यज्ञ जर संपवायचा असेल तर शेवटची आहुती असणार राजा रावणाची आपल्याला द्यायची आहे आणि म्हणून राजा रावण मारायच्यासाठी असणाऱ्या धनुष्याला हात प्रभू रामचंद्रानं घातला आणि आनंद होऊन असताना पुढे काय करतात आले श्रीरामा स्फुरण भाऊ तरकती संपूर्ण धनुष्य बाणे सजोनी धनुष्य बाण हातामध्ये घेतलाय मनामध्ये आनंद झालाय राजा रावण मारायचा म्हणून आता या दुष्टाचा नाश करून सज्जनाला असणारा या ठिकाणी असणारा स्थापना करायची आहे असा असणारा प्रभू रामचंद्राच्या मनामध्ये येऊन आणि उठून उभा राहून असणारा आणि त्या रणभूमिका प्रभू रावण मारवया कडाडी काढून धनुष्याची ओढी श्रीराम घाली तावडी आले तातडी त्रिव्रग त्यावेळेस हनुमंतरायाने आनंद पाहिला धनुष्याला बाण हनुमंत प्रभू रामचंद्रानं लावला आनंदानं आणि ती कानाली असणारा वळलेली आहे आणि त्याचा टंकार ज्यावेळेस वाजला आणि त्यावेळेस सगळे देवगण सुद्धा असणारा त्या ठिकाणी आनंदले म्हणतात. सुग्रीव विभीषण हनुमंत तिघी जणी श्री रघुनाथ निवोने कोप केला शांत सभा स्वस्त बैसली. रामचंद्रानं धनुष्याचा टंकार ज्यावेळेस दिला आणि त्यावेळेस सगळं असणारा तो ज्या जिकडे तिकडे चराचरामध्ये असणारा तो राग दिसलेला आहे त्यावेळेस जांबुवंत सुग्रीव आणि हनुमंत असणारा आपल्या सेवेला असणार लागलेत लागून या पाया विनवितो तुम्हा तसे असणारा सेवाला लागलेले आहेत आणि सांगत आहेत प्रभू रामचंद्र आपल्याला एवढा आणि बक्कळा करायचा आहे आणि काही राहिलेले आहे त्यांना मारण्यासाठी थोडा वेळ आहे तुम्ही असणार तुमचा राग थेर करा असे असणारे तिघ जण असणारा प्रभू रामचंद्राला निकुंभ कोणी निर्जीव करुणे राम नामाचा हरिके नाच तिवान
केले अपूर्व हनुमंते. त्यावेळेस निकुंभाला मारून हनुमंतांना अपूर्व काहीतरी कार्य केलेलं आहे आणि राम नामामध्ये असणारा वानरशेळे आनंदी झालेला आहे आणि प्रभू रामचंद्राला सुद्धा असणारा या गोष्टीचा आनंद झाला आणि हनुमंताचा असणारा सांगण्यावरून थोडा राग थिर करून असणार प्रभू रामचंद्र बसले म्हणतात. हनुमंताचे अंगवन